नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता वटपौर्णिमेचा व्रत करत असताना नंदिनीच्या पायाला कास लागते. तर तिथे जमलेल्या बाया नंदिनीला सांगू लागतात की तू घरी जा, पण मात्र ती मागे हटत नाही. निर्मळ मनाने जीवासाठी व्रत पूर्ण करते आणि याचं फळही तिला मिळतं. जीवा आता बऱ्यापैकी ठीक झालेला असतो आणि शुद्धीवर आल्यानंतर तो सर्वप्रथम नंदिनीलाच आवाज देतो. तर मानिनी आईसुद्धा नंदिनीला जीवाला भेटण्याची परवानगी देतात. तर नंदिनी जीवाला भेटल्यानंतर आता देवाचे आभार मानू लागते. सगळी विचारपूस केल्यानंतर अखेर नंदिनी जीवाला विचारते की तुम्ही खोटं का बोललात? मला माहिती आहे तुम्ही शेकोटीत पडला नव्हतात, तुम्ही तो टॅटू मिटवण्यासाठी हे सगळं केलं आहे. का ती मुलगी तुम्हाला अजूनही त्रास देते का, की तुमचं प्रेम आहे तिच्यावर? तर जीवा म्हणतो की तो माझा भूतकाळ आहे आणि तू माझं भविष्य आहे. आपण आता आपल्या नव्या संसाराला सुरुवात करायची. त्यानंतर सगळेच जीवाला भेटण्यासाठी त्याच्या रूममध्ये येऊ लागतात आणि अखेर काव्यासुद्धा येते. काव्याला आता पश्चाताप झालेला असतो आणि ती जीवाला म्हणते की खूप स्वार्थी आहे रे मी. माझं प्रेम मिळवण्यासाठी मी अतिशय खालची पातळी गाठली. ज्या क्षणाला सगळे आनंदात होते माझ्यामुळे सगळ्यांना दुःख झालं. पण मी अजून तुला त्रास देणार नाही. माझ्या नंदिनी ताईसोबत तू सुखाने संसार कर. पण एक सत्यही तू ऐकून घे, मी कायमच तुझ्यावर प्रेम करत राहील.